मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या। त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल निळ्या दिव्यावरून त्यांच्यावर टीका होतीये। लाल दिवा लावण्यास बंदी असतानाही त्यांच्या गाडीवर लाल दिवा कसा असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। त्या मुंबईच्या महापौरात प्रथम नागरिक आहेत, त्यांचं स्वप्न असेल लाल दिव्यातून फिरण्याचं। विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही। लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का? जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय। आम्ही सर्वसामान्य हिताची काळजी घेतोय। मुंबईच्या महापौर रितू तावडेंवर विरोधकांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। रितू तावडेंच्या कारवर लावण्यात आलेल्या लाल निळ्या दिव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। केंद्र सरकारनं 2017 मध्ये व्हीआयपी कल्चर बंद करण्यासाठी सरकारी वाहनांवर लाल दिवा लावण्यास बंदी घातली होती, पण तरीही रितू तावडेंनी त्यांच्या कारवर लाल निळा दिवा लावल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठते आहे। मुंबईचा शिवसैनिक या एक्स पेजवरून एक पोस्ट शेअर करत हा सवाल उपस्थित करण्यात आलाय। मुंबई महापौर यांच्या वाहनाला पोलिसांनी लाल निळा दिवा लावण्यास परवानगी दिली आहे का असा सवाल केलाय। लाल निळ्या दिव्याच्या गाडीवरून विरोधकांनी रितू तावडेंवर टीका केली आहे। रितू तावडे महापौर झाल्यात लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याचं त्यांचं स्वप्न असेल असा टोला संजय राऊत यांनी लगावला। रितू तावडेंना विनाकारण टार्गेट केलं जात असल्याचं म्हणत फडणवीसांनी राऊतांवर पलटवार केलाय। आणि आता असं आहे की त्याच्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच बोलावं लागेल ना। आता मी कसं काय बोलणार? त्या मुंबईच्या महापौरात प्रथम नागरिक आहेत, त्यांचं स्वप्न असेल लाल दिव्यातून फिरण्याचं। प्रत्येकाचं स्वप्न असतं लाल दिव्यातून फिरण्याचं, पण या देशामध्ये फक्त एकच व्यक्ती लाल दिव्याच्या गाडीतून फिरते, ते म्हणजे नरेंद्र मोदी। मला असं वाटतं मी त्याची माहिती घेतली, लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता। त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे। त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे, त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे। मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनीही रितू तावडे यांच्यावर टीका केली आहे। लाल दिव्याचा मोह आवरता आला नाही का असा सवाल करत पेडणेकरांनी रितू तावडेंचा समाचार घेतला, तर जाणीवपूर्वक भाजपला बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत नवनाथ बन यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय। लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का? आणि तुम्ही विचारताय की ह्याच्या आधी महापौर दिसले नाही। खरंच तुमच्या प्रश्नाला उत्तर देते, तुमच्या कृतीसारखे महापौर कधीच दिसले नाही मुंबईला। मुंबईकरांना महापौर दिसले ते मुंबईकरांसाठी झटणारे महापौर दिसले, असे चुकीच्या कृती करणाऱ्या महापौर कधीच दिसल्या नाही। अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय। आम्ही सर्वसामान्य हिताची काळजी घेतोय। आम्ही लोकांचे प्रश्न सोडवतोय, त्यामुळं जाणीवपूर्वक असे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जातोय। परंतु भारतीय जनता पार्टी व्हीआयपी कल्चरला स्थान देत नाहीत। आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि जनतेची सेवा करण्यामध्ये आम्हाला धन्यता वाटते। दरम्यान या वादानंतर महापौर रितू तावडे यांनी झी24 तासवर त्यांची भूमिका मांडत स्पष्टीकरण दिलंय। लाल निळ्या दिव्यासंदर्भात माहीत नसल्याचं म्हणत त्यांनी प्रशासनावर खापर फोडलं। नियम आणि सर्व गोष्टी तपासून पालिका प्रशासनानं महापौरांना वाहन दिलं पाहिजे। लाल निळ्या दिव्याचा विषय प्रशासनाच्या माध्यमातून चेक केला गेला पाहिजे। चूक कोणाची आहे या संदर्भातलं परिपत्रक काढण्यास सांगितलंय। व्हिडिओ समोर आल्यानंतर वाहनाला लागलेले दिवे मी पाहिले। प्रशासनाच्या माध्यमातून ही चूक झाली, ज्यांच्याकडून चूक झाली त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितलंय असं रितू तावडे यांनी म्हटलं। रितू तावडे महापौर झाल्यापासून त्या विरोधकांच्या टार्गेटवर आहेत। याआधी त्यांच्या घड्याळावरून विरोधकांनी त्यांचा समाचार घेतला होता, आता लाल निळ्या दिव्यावरून त्यांना कोंडीत पकडलाय। मुळात व्हीआयपी संस्कृती बंद करण्यासाठी लाल निळा दिवा वापरावर बंदी असताना रितू तावडेंच्या कारला लाल दिवा कसा असा प्रश्न उपस्थित होतोय। तर दुसरीकडे या सर्व प्रकरणाचं खापर प्रशासनावर फोडत रितू तावडेंनी कारवाईचे आदेश दिले आहेत। दरम्यान यानंतर पालिका प्रशासनानेही वाहनांवरील सर्व लाल दिवे काढून टाकले आहेत। मनश्री पाठक, झी24 तास, मुंबई।